राम राम शेतकरी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ तुम्ही जी पहिली माणसं पाहिलात ही एवढी एकत्र माणसं कधी कुठल्या शेतीमध्ये एकत्र येताना दिसत नाहीत, पण या ठिकाणी मात्र एकत्र आलेले आहेत. त्याचं कारण देखील सांगतो बघा. आपला जो समरत्नाचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्या भावकादेवीच्या जत्रेची बघा, त्या भावकादेवीची समरत्ना होता त्यावेळी जे जेवण बनवलं आणि त्याच्यासाठी जो मिळणारा तांदूळ असतो, लागणारा जो तांदूळ असतो तो ज्या ठिकाणावरून उत्पन्न होतो किंवा उपलब्ध केला जातो त्या ठिकाणची म्हणजे आमच्या देवीची मळी आज लावण्याचं काम चालू आहे. आणि ही देवीची मळी लावत असताना ही सगळी गडबड चालू आहे. आणि आज एकत्रित शेती हा प्रकार थोडासा काळानुसार लोप पावत चालला आहे. या ठिकाणी आम्ही बघितलेले 20-20, 25-25 जोतं एका वेळी या मळीत फिरायची, परंतु आज त्या जोतांची जागा पॉवर विडरने घेतलेली आहे आणि त्या पॉवर विडरच्या सहाय्याने शेती केली जाते. आज पण तीच परिस्थिती आहे आणि तेच लोक आहेत आणि ते शेती करताना तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो की किती शेती लावून झाली. आणि ह्यावर्षी यंग जनरेशन कोण मुंबईवरून देखील ही मळी लावण्यासाठी येत आहेत. तुम्हाला लगेच आता थोड्याच वेळात हे शेतीची मजा दाखवतो. हे गणपती विसर्जन तळ आहे आणि हे ह्याच देवीच्या मळीला लागून आहे. आणि हे जी सगळी जी गँग दिसते, यंग जनरेशनचं दिसतं आहे, हे सगळं मुंबईवरून आलेलं आहे. आणि ह्यावर्षी ही देवीची मळी लावण्याची लगबग चालू आहे. देवीची मळी ही सगळ्यात शेवटी लावली जाते. सगळे आपापली कामं पूर्ण करून झाल्यानंतर देवीची मळी लावतात. आणि बघा आता पॉवर विडरने चिखल कशी केली जाते, ती चिखलनीचा तास चालू आहे. अशी चिखलनी केली जाते आणि वेगवेगळे आयुधं लावून ही ट्रॅक्टरला पॉवर विडरला वेगवेगळे आयुधं लावून चिखलनी करतात. या ठिकाणी माणसं लावणी लावायला सुरुवात केली आहे. बरीचशी अजून माणसं त्या ठिकाणी आराम करत आहेत. आणि यावर्षी जो पाळीदार आहे दामोदर घाडी स्वतः चिखलनी करतो आहे आणि चिखलीसाठी तास मारत आहेत. आमच्या याला चिखलीचा तास म्हणतात. तळ्यातून पाणी उपसलं जातं आणि पाऊस नसल्यामुळे यावर्षी या ठिकाणी पाणी नाही, तर या देवीच्या मळीमध्ये पूर्णपणे पाणी असतं. आणि ही देवीच्या मळीची चिखलनी चालू आहे. ज्यांना शक्य असेल ते या ठिकाणी येऊन शेतीचं ही मळी लावण्याचा आनंद उपभोगतात. ज्यांच्याकडे देवीची पूजा असेल त्यावर्षी ती मळी लावण्याचा मान त्या व्यक्तीला असतो. यावर्षी दामोदर जयराम घाडी यांची वर्सल आहे आणि पुजारी यावर्षी देवीचे ते आहेत. 1 वर्ष आड करून त्यांच्याकडे वर्सले त्यांनी 1 वर्ष आड करून या देवीच्या मळीची शेती करण्याची किंवा सेवा करण्याची, या जमिनीची सेवा करण्याचं सौभाग्य यांना मिळतं. आज हा त्यांचा संपूर्ण ग्रुप किंवा गावातील माणसं या देवीची मळीची शेती करायला आलेली आहेत. बघा कशी लगबग चालू आहे ती. तुमच्या गावात जर अशी शेती कुठं केली जात असेल किंवा असे दैवी ठिकाणांची शेती होत असेल तर आवर्जून मला कमेंट्स करून सांगा. आमच्या गावात ही पिढ्यानपिढ्या पारंपरिकरित्या चालत आलेले शेती प्रकार आहे किंवा ह्या जागेत शेती लावली जाते. आणि हेच धान्य वार्षिक देवीच्या वार्षिकासाठी किंवा कशासाठी देखील वापरलं जातं. ही मुलं मजा मारत आहेत, पाण्यात पोहत आहेत, आज हा आनंद देखील उपभोगत आहेत. एक जण शेती करायला, शेती लावण्यासाठी आता ही लावणी लावायला येत आहेत. बऱ्यापैकी भात लावून झालेला आहे. जवळजवळ मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं भात किती पिकतं ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आज हे संपूर्ण पाठीमागचा जो पट्टा आहे बेल्ट लावून झाला आहे आणि अजून अर्धी मळी लावायची आहे. जवळजवळ तरी 4 वाजतील हे संपूर्ण काम उरकेपर्यंत. आज जो टिकून
ही पूर्वी पहिली एकत्रित शेती करण्याचा म्हणजे आमच्याकडे त्याला वारंगोळा म्हणायची त्याचा हा उगम याच शेतीतून झालेला आहे. हीच खरी ते कोकणाची गावराटी जो प्रकार आहे त्याच्यामध्ये लोक अशी एकत्र येतात. आता तुम्हाला मध्येच दिसत असेल बघा या ठिकाणी भात शेतीचे एक फूड लावलेली आहे. त्याला कारण काय संपूर्ण आवे लावलेले आहेत एकत्र की शेती संपत आल्याचा ही निशाणी आहे. ज्यावेळी शेती संपते त्यावेळी अशा संपूर्ण गाड्या एकत्र लावल्या जातात. हे यंग जनरेशनचा जल्लोष चालू आहे बघा. एकमेकांना पावसात भिजवून पाण्यात भिजवून आज मजा करतायत. ही या वर्षीची शेतकऱ्यांची आमच्या गावातील ही शेवटची लावणी. देवीच्या मळीची लावणीची लगबग चालू आहे आणि अशी माणसं ही शेती करताना दिसत आहेत. सिद्धू आज बऱ्याच दिवसांनी मुंबईवरून खास स्पेशल देवीची मळी लावण्यासाठी आला आहे. तिथे कशा गेलं लावू कधी ना स्पेशल मळी लावण्यासाठी. तू पहिल्यांदा हस की येतच कधी नाही कधी लावणी लावताना असतं. तुझं नाव सांग ना. सई ठाकूर. ते तुझं नाव सांग. किरण तिर्लोटकर. स्पेशल लावणी बघण्यासाठी. आणि हा आमचा मित्र आहे असलम ठाकूर. बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आमच्या गावामध्ये हिंदू मुसलमान हा भेदभाव कधी केला जात नाही. दैविक कार्याच्या वेळी असे कोण नाही कोण मुस्लिम बांधव आमच्याबरोबर साथ संगत करतच असतात. असलम देवीची मळी लावताना हे तुझा कितवा वर्ष आहे बघतानाचा? 55 वय झाले माझा. 55 वय झाला. 55 वय झाला. त्यात आज ही पहिलीच वेळ की पंपाने शेती लावत आहे. त्याच्या पलीकडे कधी लागलेली नव्हती. यंदा सुको दुष्काळ शासन जाहीर सुको दुष्काळ. हा सुको दुष्काळ ना. हा. बरं आपल्याकडे कोकणात लोक बोंब मारतात पण कोकणातल्या लोकांना नुकसान भरपाई मिळतं काय रे? आता काय मिळतं काय अजून मिळालेला काय नाही ना. म्हणजे शासनाची आमच्याकडे कायमचीच पाठ. कायमची पाठ ती घाटावरच मिळतात. घाटावर मिळतं आपल्याकडे नाही मिळत. ही शोकांती काय बघा. हा पलीकडे वाळ आहे. एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर वाळ कधी आटलेला माझ्या आयुष्यात मी कधी बघितला नाही. कधीच तो वाळ सुका नसतो. पण यावर्षीचं मात्र दुर्दैव म्हणावं लागेल ही देवीची मळी लावताना ही 3-3, 4-4 इंजिन जे तुम्ही पाहिलात पाणी उपसण्याचे पंप ते लावायची वेळ आलेली आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्वी या ठिकाणी जोतं फिरायची आणि आता पॉवर विडरच्या सहाय्याने शेती केली जाते. आणि ही मगाचाच प्रकार चालू आहे. आता चिखलनी चालू आहे. पाठीमागून माणसं लावत आलेली आहेत. किती वेळात किती शेती लावली बघा. माणसांची एकजूट जर बघायची असेल तर अशा ह्या धार्मिक स्थळांमध्ये कोकणात आज देखील माणसं एकत्र येताना पाहायला मिळतात. भावकादेवीच्या मंदिराचं काम चालू आहे आणि बरोबर भावकादेवीच्या मंदिराच्या समोरच ही देवीची मळी आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चित आवर्जून सांगा. तुमच्या गावामध्ये असे जर कुठली दैवी ठिकाणं असतील ज्यांची शेती एकत्रपणे केली जाते मला आवर्जून कमेंट्स करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट्स करा. आणि सतत आपला हा मर्द मराठाचा चॅनल पाहता आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि आज इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.